नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या अविरत या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर, निसर्गरम्य आणि सांस्कृतिक ठेव्यांनी समृद्ध असलेल्या कोकणच्या प्रवासाला निघणार आहोत. कोकण म्हणजेच समुद्रकिनारे, डोंगरदऱ्या, ऐतिहासिक किल्ले आणि सात्विक मंदिरांचे अनोखे मिश्रण. तर चला कोकणातील अप्रतिम ठिकाणांबद्दल जाणून घेऊया. फिरायला जाण्यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळी ठिकाणं असतात, पण बऱ्याचदा प्लॅन केला जातो तो कोकणात फिरायला जायचा. कोकणातील पर्यटन स्थळे अनेक आहेत. कोकण सहल काढणं म्हणजे खरं तर एक मजाच असते. कोकणातील पर्यटन स्थळे नक्की कोणती, तिथे कसं जायचं, कुठे फिरायचं असा प्रश्नही पडतो. इथले समुद्रकिनारे, शुद्ध हवा, परिसर, हिरवळ या सगळ्यांनी मन प्रसन्न होऊन जाते. त्यामुळे रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून सुटका हवी असेल तर कोकण सहल ही किमान एकदा तरी करायला हवी. कोकणात खरं तर अनेक ठिकाणं फिरण्यासारखी आहेत. काही प्रसिद्ध आहेत तर काही प्रसिद्ध नाहीत, तरीही सुंदर आहेत, जिथे किमान एकदा तरी जाऊन तुम्ही भेट द्यायला हवी. तर पाहूया कोणती आहेत ही ठिकाणे. कशेळीमधील सूर्याचे कनकादित्य मंदिर. रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी हे लहानसं गाव आहे. अजूनही इथे मातीचे रस्ते आणि कोकणातील शुद्ध आणि स्वच्छ वातावरण जपलं गेलं आहे. गावची वस्ती तशी जास्त नाही, पण या गावात 2 मंदिरं आहेत. त्यापैकी एक लक्ष्मीनारायण मंदिर आणि एक आहे ते कनकादित्य मंदिर. सूर्याची केवळ 7 मंदिरे संपूर्ण भारतामध्ये आहेत आणि त्यापैकी एक मंदिर आहे ते म्हणजे कनकादित्याचं मंदिर. हे मंदिर कसं निर्माण झालं याचीही एक गोष्ट नेहमी सांगितली जाते. एक गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले. पुढेच जाईना. भरपूर प्रयत्न केले, पण जहाज काय जागचे हलले नाही. शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की कदाचित देवाची इथेच राहण्याची इच्छा आहे, म्हणून त्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली. त्यानंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले. कशेळी गावात कनकाईबाई नावाची एक सूर्योपासक गणिका राहत होती. तिच्या स्वप्नात याच वेळी ही सूर्यमूर्ती आली आणि भगवान सूर्यनारायण कणकेला म्हणाले की तू मला येथून ने आणि तुझ्या गावात मंदिर बांधून त्यात माझी स्थापना कर. कनकाबाईने ही गोष्ट त्यावेळी ग्रामस्थांना सांगितली. मग ग्रामस्थांच्या मदतीने ती सूर्यमूर्ती गावात आणून स्थापन केली. त्या कनकाबाईमुळे हे घडले. त्यामुळे कनकेचा आदित्य म्हणून कनकादित्य असे या मंदिराला नाव पडले. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे रथसप्तमी हा 5 दिवस चालणारा उत्सव कशेळी आणि आजूबाजूच्या गावासाठी महत्त्वाचा काळ असतो. या उत्सवात कनकादित्य आणि कालिका देवी यांचे होणारे लग्न हा सर्वांसाठीच आवर्जून बघण्याचा लग्न सोहळा असतो. कनकादित्य मंदिरामध्ये साधारण 850 वर्षापूर्वीचा ताम्रपटही आहे. दुसरे पर्यटन स्थळ म्हणजे आडिवरेमधील महाकाली मंदिर. कशेळी गावापुढील गाव असणारे आडिवरे हे तेथील महाकाली मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. इथे कायम भक्तांची रांग असते, पण कितीही गर्दी असली तरीही इथे अतिशय प्रसन्न वाटते आणि त्याशिवाय शांतताही असते. महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी अशा 3 देवी अनेकांच्या कुलदेवता आहेत. त्यापैकी महाकाली ही कुलदेवता या ठिकाणी आहे. इसवी सनाच्या 9व्या शतकात भंडारी ज्ञातीचे लोक वेत्तेय त्यांच्या समुद्रकाठच्या गावी नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचे जाळे अडकून पडले. बरेच प्रयत्न करूनही जाळे वर येईना. तेव्हा त्यांनी जलदेवतेची करुणा भाकली. त्यांच्यापैकी मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन श्री महाकालीने दृष्टांत दिला आणि मी महाकाली आहे, तू मला घेऊन ये आणि माझी स्थापना कर असे सांगितले. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी जाळे ओढले असता त्यांना काळ्या पाषाणातील महाकालीची मूर्ती सापडली आणि त्यांनी दृष्टांताप्रमाणे सर्वांना मध्यवर्ती अशा वाडापेठ येथे देवीची स्थापना केली, अशी दंतकथा प्रसिद्ध आहे. महाकाली देवी अनेकांना प्रसन्न होते असंही म्हटलं जातं. अश्विन शुद्ध प्रतिप्रदा ते नवमी या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये महाकाली मंदिरात यात्रा भरते. या यात्रेसाठी खूपच गर्दी होते. उत्सव काळात देवीला वस्त्रालंकारांनी नटवले जाते. याच काळात दैनंदिन कार्यक्रमांबरोबर
पालखी सोहळा, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा पालखी सोहळा म्हणजे एक विहंगम दृश्य असते. तिसरे पर्यटन स्थळ म्हणजे तारकर्ली समुद्रकिनारा. कोकणात आल्यानंतर सर्वात जास्त ओढ असते ती समुद्रकिनाऱ्याची. आणि आता कोकणामध्ये तारकर्लीचा समुद्रकिनारा हा खूपच प्रसिद्ध झाला आहे. कारण आता या समुद्रकिनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग आणि अन्य ॲक्टिव्हिटीही सुरू करण्यात आल्या आहेत. कोकणामधील सर्वच समुद्रकिनारे हे अतिशय स्वच्छ आहेत आणि त्यामध्ये तारकर्लीचा समुद्रकिनारा हा सर्वात पहिला आहे. या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनही आहेत आणि त्यांना बघण्यासाठीही अनेक जण कोकण सहल काढताना तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्याला मुद्दाम भेट देतात. तारकर्लीचा समुद्रकिनारा हा त्याच्या स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. इतकंच नाही, इथलं पाणी अतिशय स्वच्छ आहे. दिवसा साधारण 20 फूट खोलीपर्यंत तुम्ही डोळ्याने स्वच्छ पाणी पाहू शकता, इतकी स्वच्छता या पाण्यामध्ये आहे. त्याशिवाय आजूबाजूला असणारा नयनरम्य निसर्ग हा तुमचा थकवा कुठच्या कुठे पळवून लावतो. मुरुड जंजिरा किल्ला. अलिबागमधील मुरुड जंजिरा हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण. अलिबाग हा कोकणचा एक भाग असून या ठिकाणी अनेक समुद्रकिनारे आहेत. इथल्या प्रत्येक समुद्रकिनाऱ्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे. या कोकणच्या भागात नेहमीच सहल काढण्यात येते. शिवाय कोकण पर्यटन स्थळे म्हणून अलिबागमधील अनेक स्थळं प्रसिद्ध आहेत. त्यापैकी मुरुड जंजिराला तर इतिहास लाभला आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे आणि चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. जंजिऱ्याचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला असा होतो. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा आणि त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला. आजही हा किल्ला पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे इतिहासप्रेमी आणि किल्लाप्रेमींसाठी मुरुड जंजिरा किल्ला ही पर्वणीच आहे. याचा इतिहास जाणून घेतल्यानंतर आपोआपच अभिमान जागृत होतो. या किल्ल्याची तटबंदी ही बुलंद आहे आणि हेच याचे वैशिष्ट्य आहे. पुढील पर्यटन स्थळ म्हणजे रत्नदुर्ग किल्ला. रत्नागिरीपासून साधारण 2 ते 3 किलोमीटरवर असणारा हा रत्नदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे असलेले भगवती मंदिर. समुद्रापर्यंत इथे भुयारी मार्ग जातो. इथे येणारे प्रत्येक पर्यटक हे इथल्या विहंगम दृश्यामुळे मोहून जातात. हा किल्ला समुद्राच्या काठावरील असणाऱ्या डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच भगवतीचे शिवकालीन मंदिर अतिशय सुबकरित्या बांधण्यात आले आहे. भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी 4ही बाजूंनी भिंतींनी संरक्षित केलेली एक जागा आपल्याला दिसते, जिथे 3 तोंडाचा भुयारी मार्ग आहे. आता या भुयारी मार्ग वापरात नसला तरी दीपगृहाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे लागणाऱ्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट ज्या ठिकाणी होतो तेथे असलेली प्रचंड गुहा स्पष्ट दिसते. पुढील पर्यटन स्थळ म्हणजे श्रीवर्धनचा प्रसिद्ध समुद्रकिनारा. अतिशय शांत आणि रम्य असणारा हा समुद्रकिनाराही त्याच्या स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. या समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला फेसाळ लाटांमध्ये फिरायला खूपच मजा येईल. महाराष्ट्रातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक आहे. येथून दिसणारा सूर्यास्त हा अप्रतिम असतो. अर्थात सर्वच समुद्रकिनाऱ्यांवरून सूर्यास्त चांगला दिसतो, पण श्रीवर्धन किनाऱ्यावरून समुद्राच्या काठावरून पाहण्यात एक वेगळीच मजा आहे. श्रीवर्धनमधील लक्ष्मीनारायण मंदिर प्रसिद्ध आहे. शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेली विष्णुमूर्ती आवर्जून पाहावी अशी आहे. सुमारे 2 फूट उंचीची काळ्या पाषाणाची ही मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची असून शिलाहार काळातली असावी असा अंदाज आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे श्रीवर्धनमधील सोमजाई मंदिर 200 ते 250 वर्षापूर्वीचे आहे. अगस्ती मुनींनी याची स्थापना केली असे मानले जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला. येथील कोरीव काम व जुन्या काळातील समया बघण्यासारखे आहेत. कोकण पर्यटन करायचे असेल तर श्रीवर्धनला नक्कीच भेट दिली पाहिजे. तर मंडळी, कोकणातील ही काही प्रमुख प्रवासासाठीची ठिकाणं आहेत. उर्वरित ठिकाणांबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती पाहू.
जिथे तुम्हाला निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा सुंदर अनुभव घेता येईल. तुमचा कोकण प्रवासाचा अनुभव कसा होता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. पुढच्या प्रवासात भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.